चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी चला तुम्ही वेळ फार घेताय दोन्ही टीम. चला टीम मीटिंग घेत बसू नका. टीम दिवाळी संघ टीम मीटिंग घेत बसू नका विनंती करतोय. शेवटचा कॉल तुम्हाला आहे, अन्यथा 4 धाबांची पेनल्टी असेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होती. एक भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहत आहे. हा भगवा चषक 2026 चा महासंग्राम दमदार असरदार आयोजन आपण पाहत आहे. हा भव्य दिव्य सोहळा थोडा हॅलो भूषण पाटील मोठी प्लस चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होती. चला शेवटचा कॉल पंच परमेश्वर ऑनफिल्ड अंपायर. नाही पण तुमच्या नियम कमिटीच्या नियमानुसार होईल ना दादा. तसं नाही कमिटी नियम. अरे पण कमिटीच्या नियमानुसार आहे ना. पण नियमन ठेवा अंपायर जे बोलतील ते ना दादा. पंच एकच क्षेत्ररक्षक बाहेर ना. चला दिवाळी संघ तुम्हाला पॅनलाइज केले जाणार. दिवाळी टीम शेवटचा कॉल आहे, तुम्ही वेळ फार घेत आहे. दिवाळी टीम तुम्हाला 2 धाबांची पेनल्टी असेल, लक्षात घ्या. पहिला बॉल पडण्याआधी 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. नसेल पडत तर 2 धाबांची पेनल्टी टीम दिवाळी, लक्षात घ्या. 2 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. दिवाळी संघ शेवटचा मिनिट राहिलाय, अन्यथा 2 धाबांची पेनल्टी तुम्हाला दिलेली आहे, लक्षात घ्या. या मिनिटांमध्ये जर बॉल पडत नसेल तर 2 धाबांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय, चौकार. फरान आणि त्याच्याबरोबर दानिश. पहिलाच बॉल भूषणच्या विरोधामध्ये हा चौकार आलाय. जय हिंद जय महाराष्ट्र. इथे पुन्हा एकदा खोला टाकलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहताय. चांगला बॉल इथे हाताळला गेला. या मुवमेंटला आपण पाहताय. चौकार खाल्ला त्यानंतर चांगलं प्रत्युत्तर आपण पाहताय. चार धाबा वरती आहे. पहिल्या 2 बॉल वरती आलेले आहेत. फुललेनचा बॉल अगदी स्लॉट मध्ये आहे, त्याला डिपॉझिट केलाय. बॉल सीमा पार.
2026 चा महासंग्राम. बॉल तयार. आणखीन एक समोर मारलाय. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या खाली. पाहता पाहता 2 धाबाही पूर्ण झालेल्या आहेत. दोन धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. हाही चांगला बॉल आहे. थ्रू द कव्हर खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय त्या खाली आहे. पाहता पाहता दोन्ही धाबा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 14च्या घरामध्ये. 14 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. पहिल्या ओव्हर पासून आक्रमकतेचं रूप धारण केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हल्ला बोल केलाय. चांगली बॅटिंग होते. 14 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. शेवटचा बॉल 14 धाबा. शेवटच्या बॉल वरती हा ठोकलाय. हा षटकार. भगवा चषक षटकार. सिक्सर. ठोक डीजे. अगदी बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. मोठा परफॉर्मन्स यार. मॅग्निफिसंट यार. 20 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता परिवर्तन झालंय. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी हवाई हल्ला. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. ओ माय गॉड. संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. काय ना तुमचा आम्ही सन्मान करतो. इथेही मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. आणि पाहता पाहता 2 धाबाही पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाबाने वाढते धाबा 23च्या घरामध्ये. 23 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. योगेश नाईक दिवा कोलीवाडा 40+ यांचं आगमन. दिवाळे कोलीवाडा 40+. योगेश नाईक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करतोय. थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. दोन धावा इथे मिळते. 2 धावाने वाढते. धावफलकावरती आहे 25. अजूनही 3 बॉल सगळे शिल्लक. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय. 25 धावा धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हर सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 25च्या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल घ्यायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा मिळते. सिंगल. थोडासा आळस दाखवला जातोय एका धाबांसाठी. 26 धाबा धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हर सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 26च्या घरामध्ये. 26 धाबा. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटने केलाय. मिड विकेटला बॉल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. गणेश इथे होते. चांगली फिल्डिंग तिथे पाहताय. एका धाब्याच्या बरोबर 27 झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 27 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे.
शेवटचा बॉल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. बॉल घोषाणगी क्षेत्रामध्ये गेलाय. एकच रन इथे मिळते. डिक्लेशन झोन मध्ये बॉल चाललाय. सिंगलला 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीम खैरणे धाबा झाल्यात 28. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. जाऊया भगवा चषकाचं एक संगीत ऐकण्यासाठी. डीजे 28 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. बॉलिंग करण्यासाठी परिवर्तन झाले. तिसऱ्या क्रमांकावरती आनंद आलेले आहेत. पहिला बॉल सिंगल आली आहे. सिंगल नंतर धावफलक पुढे चाललाय. 29 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा. ओव्हर नंबर सध्या 3 मार्गस्थ आहे. 29 धावा. बॉल तयार. हा चांगला बॉल आहे. त्यावर आक्रमण करायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या खाली. ओ माय गॉड, अगदी कॅच ड्रॉप झाली. अगदी सोपा झेल आपण पाहत आहे. धरतीला बांध दिला जातोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. छोट्या छोट्या चुका भरपूर काही सांगून जातात. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 31 च्या घरामध्ये. 31 धाबा धावफलकावरती आहे. अगदी छोट्या छोट्या चुका आपण इथे पाहत आहे. बॉल तयार. ओहो हो, चांगला बॉल यार. कमालीचा बॉल हाताळला गेलाय. आनंद यांचा चांगला पलटवार यार. वा, कमालीची गोलंदाजी. हा चांगला बॉल आहे परंतु फटका फसलाय. सिंगल मिळते. एकच रन मिळेल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. 32 झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मध्ये. 32 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 32 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. हा चांगला बॉल आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. ओहो, टिपला झेल. फलंदाज बाद. वा, टिपला झेल. हास्य निर्माण झालाय. रवी त्या खाली होते. दिवाळे कोलीवाडा टीमचे 40+ चे लिजंड क्रिकेटर इथे आमच्या बरोबर उपलब्ध आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिहान मैदानाच्या आतमध्ये आलाय. बत्तीस झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉल तयार. 32 धावा. शेवटचा बॉल चांगला बॉल यार. प्रचंड वेग धारण केलाय. त्या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती 32 ऑन दी बोर्ड. फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमालीचा स्पिन हाताळला गेलाय. रवी आलेले आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. चला रवी, थोडी घाई करा. फास्ट खेळा. 32 झालेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत. पहिला बॉल हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. योग्य निर्णय आपण पाहत आहे. व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हरची सांगता होते.
33 धावा धावफलकावरती आहे. हा चांगला बॉल आहे, मिड विकेट रिझनला शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार, खनखली धमाका, आसमानी टोला टोकलाय षटकार. अगदी 14 बॉल मध्ये 35 या धावसंख्येवरती खेळतोय फरहान. कमालीची बॅटिंग होते, वा मॅग्निफिशंट यार. धाबा झाल्या धावफलकावरती 29, त्याच्यामध्ये धाबा झाल्या धावफलकावरती 39 आणि त्याच्यामध्ये त्याच्या धावा आहेत फरहानच्या 35. फक्त 4 धाबा संघाच्या आहे. एका हाती किल्ला लढला या खेळाडूने. अफलातून आपल्या बॅटिंगच्या जोरावरती मॅग्निफिशंट यार. 39. हा चांगला हाताळला गेला, सिंगल मिळते. धाबा झाल्या 40 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 3 बॉल साठी शिल्लक. रवी पुन्हा एकदा तयार. हा चांगला बॉल आहे, यावी शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला हुक केलंय, 6 धावा बुक केलाय. बॉल सीमा पार पार पार, ठोकलाय षटकार. धावा झाल्या 46. हल्ला बोल केलाय, आक्रमकतेचं रूप धारण केलाय. आणखीन एक अलॉंग द ग्रास खेळलाय. 2 धावा इथे मिळतात. 48 धावा पूर्ण झाल्यात. एकच रन आहे का? सिंगल नंतर धावा मिळते 47. शेवटचा बॉल. शेवटचे 2 बॉल सगळे शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सिंगल नंतर धाबा झाले धावफलकावरती 48. आता बॉल शिल्लक आहे, शेवटचा बॉल. 48 धाबा. धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल टॉप एज आहे. घेतली विकेट बळतण. टिपलाय झेल फलंदाज बाद. आता 49 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 49 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला, जर 10 खेळाडू असतील तर 2 धावांची पेनल्टी आणि एकच क्षेत्ररक्षक बाहेर असेल. टीम खेरणे. चला ठीक आहे, पेनल्टी नाहीये तर एकच क्षेत्ररक्षक तुमचा बाहेर असेल.
आनंद आणि हेमंत स्ट्राईक इनला आपण पाहताय. आनंद आणि ते नॉन स्ट्राईक इनला हेमंत. सलामीची जोडी धोमान आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिले षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा पहिला बॉल. पहिला बॉल 30 तरारे. बॅटची आतली कडा घेत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. सिंगल आली. 49 धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आलेली. चला मित्रांनो, खेळणे टीम तुम्हाला पेनल्टीने खेळावं लागेल. लक्षात घ्या. एक क्षेत्ररक्षक बाहेर आणि 2 धाबांची पेनल्टी खेळावं लागेल. सकाळी तोच नियम लागू झाला होता, त्यामुळे मी अगोदरच म्हटलं 2 धाबांची पेनल्टी आहे. इथे चांगला बॉल आहे. कटरचा वापर होतोय. काठा बदलणारा बॉल पडल्यानंतर बॉल अगदी थोडा काटा बदललाय. पिचिंग कमालीची होते. योग्य टप्प्याचा वापर इथे होतोय. पहिल्या 2 बॉल वरती फक्त सिंगल आली आहे. 47 धाबाचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग कमालीची होती आपण पाहताय. हाही बॉल चांगला आहे, परंतु त्यावर आक्रमण केलाय. वा, फटकाला जवाब आहे. बॉल सीमा पार. धमाका ठोकलाय षटकार. सहा धाबाने टीमची धावसंख्या सपकन मुसळली मारते. 7 या आकड्यावरती 7 धाबा. 47 धाबाचा पाठलाग करायचा आहे. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या मुवमेंटला फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. ओ माय गॉड, अगदी सोपा झेल. धरतीला बांध दिला जातोय. एकच मेदी. अगदी सोपा झेल आपण पाहताय. धरतीला धान दिला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटच्या परिभाषेत म्हणतात. या छोट्या छोट्या चुका भरपूर काही सांगून जातात. वरती आपण पाहताय. ओव्हर नंबर पहिला मार्गस्थ आहे. थोडी दिशा भरकटली. वेगापासून दिशेला फार महत्व आहे माझ्या मित्रा. ऑफस्टिक थोडासा सोडून चाललाय. 10 झालेले आहेत. हा चांगला बॉल आहे. मिड विकेटला उडवलाय. बॉल सीमा रेषा पार. कणकली धमाका. वा, तांबडा पांढरा झणझणीत. मार बाबा कणकलीत. व्हॉट अ फॅन्टास्टिक यार.
16 धाबा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटचा बॉल. हो तेच तरारे. आम्ही तेच तरारे. प्रचंड वेगाने बॉल घेतला विकेट किपर समेत. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्या 16. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. 18 मध्ये 31. धाबा झाल्या 16. फरान मैदानाच्या आतमध्ये आला बॉलिंग करण्यासाठी. धाबा झाल्या 16. 18 बॉल आणि 31 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता इथे आहे या मॅच मध्ये आपण पाहताय. फरानला प्राधान्य दिले गेले. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. 18 बॉल 31. पहिलाच बॉल. यू मे साहेब डेफिनेटली काठी काढली जाते. यष्टा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं वाटण. पहिला खेळाडू अगदी तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. रवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 बॉल 31 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. 17 मध्ये 31. धाबा झाल्या 16. मॅच ऑन आहे. 17 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता आहे. रवी मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. सतरा बॉल 31 करायचे आहेत. इथे आणखीन एक चांगला बॉल आहे. चांगला पलटवार यार. वा. पहिला ओव्हर मध्ये थोडासा महाग न ठरला. त्यानंतर चांगला कमबॅक केला या गोलंदाजाने. प्रभावित केला यार. पहिल्या 2 बॉल वरती फराननं अजूनही रन खर्च केली नाही आहे. 16 मध्ये 31 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. 16 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. हाही बॉल चांगला आहे परंतु लॉंग ऑफला खेळलाय. इथे पाहता पाहता एकच रन मिळते. आता 15 मध्ये 30. धावा झाल्यात 31. 21. 17 धाबा करायच्या 15 बॉल आणि 30 धाबांची आवश्यकता आहे. वा वाडा माचार. गरमागरमीचा मुकाबला. हाही चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. वा. हा टिपला येईल फलंदाज बाद. विकेटचं बटन.
अगदी सोपा झेल, अगदी कॅश पकडण्यात आलाय. वा कमालीचा झेल इथे टिपला गेलाय. हाही बॉल चांगला आहे. फटका तेवढाच ताकदवान केला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय, परंतु पाहू शकाल सिंगल आली. रिक्लेशन झोन मध्ये बॉल गेलाय. अखेर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अठरा धाबा. इथेही चांगला बॉल आहे. मिड विकेटला उडवलाय. फटका चांगला आहे, परंतु वा ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका ठोकलाय. बॉल सीमा पार. हा धमाका, हा ठोकलाय षटकार. चोवीस धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाले 24. 12 मध्ये करायचं 23. 24 धाबा धावफलकावरती आहे. 12 बॉल 23 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 47 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 24 धाबा धावफलकावरती आहे. येणारे 12 बॉल 23 धाबांची आवश्यकता आहे. सुफियान आला ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल 23 धाबा वाचवण्यासाठी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुफियानचा पहिला बॉल समोर मारायचा प्रयत्न. फटका चांगला आहे. पाहता पाहता 2 धाबा इथे मिळत आहे. 2 धाबाच्या बरोबर धावफलक 26. 11 बॉल अजूनही 21 करायचे आहेत. 26 धाबा धावफलकावरती आहे. 11 मध्ये 21. सव्वीस धाबा धावफलकावरती. 11 बॉल 21 धाबांची आवश्यकता. बॉल तयार. 11 मध्ये 21. कार्पेटने खेळलाय. इथे पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण. 28 धाबा. 10 बॉल 19 करायचे आहेत. वा मुक्का भला अगदी गरमागरमीचा झालाय. दहा बॉल 19 करायचे आहेत. वा वॉडा मॅचार. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. वॉडा मॅचार. गरमागरमीचा मुकाबला. 10 मध्ये 19. कमालीचा मुकाबला रंगलाय. बॉल तयार. 10 मध्ये 19. ड्राईव्ह केलाय. सिंगल आली. 9 बॉल 18 करायचे आहेत. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 18 धाबांची आवश्यकता आहे. नऊ मध्ये 18. बॉल तयार. हा चांगला बॉल हाताळलाय, परंतु इथे वाईट बॉल आहे. वाईट बॉल. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. अंपायर डिसिजन इज फायनल. वाईट बॉल.
चला अंपायरिटीचं फायनल पंचांचा निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आता 9 मध्ये 17 9 बॉल 17 करायचे आहे त्या मॅच मध्ये. गरमागरमीचा मुकाबला येणाऱ्या 9 बॉल मध्ये 17 धावांचं बचकता इथे आहे. वॉडा मॅच. हा बॉल ही चांगला टाकलाय अगदी यष्ट उद्ध्वस्त फलंदाज बाद. खोला टाकला यार अगदी बुंद्यात फेकलाय. चला फास्ट खेळायचे. 8 बॉल आणि 17 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. 4 झालेले आहेत. 8 मध्ये 17 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल 17 धावांची आवश्यकता इथे आहे. चला थोडा स्पीडअप करा. बाला मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 8 बॉल 17 धावा करायच्या आहेत. बॉल तयार. 8 मध्ये 17. ओहो हो कोला टाकलाय यार अगदी बुंदात फेकलाय. आता 7 मध्ये 16. 7 बॉल 16 करायचे आहेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 मध्ये 16 धावांची ती आवश्यकता या मॅच मध्ये आहे. बॉल तयार. 7 बॉल 16 धावा. सात मध्ये 16 मोठा फटका मारायचा आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी सोपा झेल कॅच ड्रॉप झाली. चला येणाऱ्या 6 बॉल मध्ये 15 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करायचंय. 6 मध्ये 15. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता इथे आहे. चला स्पीडअप करायचे. वेग घेऊ नका. आधीच तुम्ही दोन्ही टीमने वेग फार घेतलाय. दोन्ही संघ 6 बॉल आणि 15 करायचे. टीम मीटिंग घेत बसू नका विनंती करतोय. भगवा चषक 2026 चा महासंग्राम आपण इथे पाहत आहे. अश्वर आला बॉलिंग करण्यासाठी. 6 बॉल आणि 15 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या स्ट्राइक एंडला गणेश आहेत. 6 बॉल 15 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. इथेही वहा अगदी कोला टाकला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त फलंदाज बाद.
पहिलाच बॉल अगदी खोला टाकला यार. 5 मध्ये 15 करायचे आहेत आता. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता इथे आहे सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार. 5 मध्ये 15. हा चांगला बॉल हाताळलाय. वाईट बॉल आहे. दिशा थोडी खराब. आता 5 मध्ये 14. 5 बॉल 14 धावांची इथे आवश्यकता या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. पाच बॉल आणि 14 धावांची आवश्यकता इथे आहे. हा ही चांगला बॉल आहे. बॉल चाललाय एकच रणनीती मिळते. 4 मध्ये 13. 4 बॉल 13 धावांची इथे आवश्यकता इथे आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 4 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चार मध्ये 13. हा उडवलाय. हो सुफियान ता खाली आहे. चुकी होणार नाही. टिपला येईल फलंदाज बाद. जर लगातारच्या 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले तर भूषण पाटील या खेळाडूला 2000. 3 मध्ये 13. इथे फटका चांगला आहे. सिंगल आली. आता 2 मध्ये 12. चला शहाबाज टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. टीम शहाबाज. चला 2 बॉल आणि 12 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल आणि 12 करायचे आहेत. बॉल तयार. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 षटकार जर बांधले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज. 1 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 1 बॉल 11 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. 1 मध्ये 11. अखेर सामना जिंकला टीम खैरने. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर फरहान. मॅन ऑफ द मॅच. चला प्लेअर ऑफ द मॅच फरहान आपण यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. हॅलो